जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आई म्हणती बॉडी बनव, पण आईला कोण सांगणार? तिची सून. लागल तुझं येड मला लागल तुझं येड मला लागल. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मशी ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या शेड्यूलला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिट बुकमार्क प्रिसीट आणि एक शिकेपिट प्रिसीट असे 2 प्रिसीट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला एक 4 PNG ॲड करून दिलेलं आहे डायलॉगनुसार. आणि पुढे एक मी मोठा PNG लुक म्हणून एक ॲड करून दिलेलं आहे. लुक PNG म्हणजे लुक टेक्स्टचा PNG बघू शकता. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करा. सर्व काही मी अनहाईड करून घेतलेलं आहे. बघू शकता बीटनुसार मी सर्व काही ॲड करून दिलेलं आहे तुम्हाला. आणि पुढे इथं लुक टेक्स्ट नावाचा PNG ॲड करून दिलेला आहे. तो हाईड आहे ते सर्व काही पहिला अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर सिम्पली स्टार्टिंगला असं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्ही तुमचा देखील स्वतःचा फोटो देखील यूज करू शकता. फोटोला सिलेक्ट करा पूर्णपणे. लास्टला काय ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. तर मित्रांनो, काय करायचं, फोटोला 17 म्हणजे करेक्ट 17 सेकंदाजवळ यायचं आहे. त्याच्या 17 सेकंदाच्या बीट जवळ यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर एकदा स्प्लिट करा लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या. आणि पुढं आल्याच्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो 7.3 पाशी यायचं आहे. तिथे देखील बीट आहे. तिथे एकदा येऊन एकदा स्प्लिट करा आणि लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता आपण टोटल 3 पार्ट करायचे आहेत. आणि ह्याला लॉंग प्रेस करून लास्टचा देखील पार्ट आहे तो देखील सॉन्गच्या असं वरती म्हणजे ह्या जो लुक PNG आहे तो लुक PNGच्या असं बरोबर खाली घ्यायचे. तर काय करायचं आहे, इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल. इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा. तर काय करायचं आहे मित्रांनो, जो आपण पहिला जो बारका जो फोटो आहे हा त्या बघू शकता बारक्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. बघू शकता फेड इन फेड आउट सिलेक्ट करा. इफेक्टला सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इन मित्रांनो 20 सेकंद ठेवायचं आहे. आणि आउट देखील 20 सेकंदच ठेवायचं आहे. 20 सेकंद दोन्ही ठेवायचं आहे. इन जे आहे ते 20 सेकंद आणि आउट देखील 20 सेकंद म्हणजे इन आउट 20 सेकंद ठेवायचं आहे. आणि जस्ट जो पुढे जे आपण डायलॉगचे दिलेले आहेत म्हणजे हे जे टेक्स्ट PNG दिलेले आहेत त्याचा जो बॅकग्राऊंडचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून जी ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची अल्फा ऑपेसिटी सिम्पली 20 ते 25% तुमच्या हिशोबाने ठेवा. म्हणजे तुमच्या हिशोबाने ही ठेवू शकता अल्फा ऑपेसिटी. तर पुढे असं आहे करेक्ट 7.3 जवळ आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 3 नंबरला ऑप्शन दिसेल ग्रेडियंटचा त्याच्यावर क्लिक करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती करायचं आहे. बघू शकता ब्लॅक खालीन व्हाईटवरती केल्यानंतर व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा. आणि याला लॉंग प्रेस करून सिम्पली लुक PNGच्या बॅकग्राऊंडला घ्या. म्हणजे लुक PNG असं सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे व्यवस्थितरित्या आपल्याला हा PNG इथं सेट करायचा आहे. बघू शकता तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. म्हणजे लहान मोठा तुमच्या हिशोबाने इथनं सेट करायचा आहे. आणि PNG म्हणजे तुमचा देखील फोटो इथं व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, एवढं झाल्याच्यानंतर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचा आहे. शिकेपिट प्रिसेटमध्ये 2 इफेक्ट दिलेले आहेत. पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर जेवढे काय आपले आता बघू शकता इथं टेक्स्ट PNG मी ॲड करून दिलेले आहेत. त्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता PNGला फक्त 4च आहेत मित्रांनो. त्या 4ही PNGला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता टेक्स्ट PNG आहे त्या टेक्स्ट PNGला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर 4च आहे. 4 देखील PNGला हाच इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता 1 2 3 4.
तर सिम्पली बॅक यायचं आहे. शिगेपेटे प्रिस्टमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बेटमार्क प्रेसेटला आहे. बेटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर बघू शकता आता काय करायचं आहे. हा इफेक्ट मित्रांनो जो आपण 7.3चा जो फोटो जो मोठा फोटो ॲड केलेला आहे तो फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. यात मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं चेंज देखील करू शकता. इथं एक्सपोजर आणि गामामध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने इथं चेंज देखील करू शकता की तुमच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करायचे आहे. बघू शकता तुमच्या हिशोबाने इथं एक्सपोजर आणि गामा ठेवायचा आहे. मी इथं 40 ऑलरेडी मी इथं 43 सेट करून दिलेलं आहे. तुमच्या हिशोबाने इथं ठेवा. तुमच्या हिशोबाने इथं चेंज करायचं आहे. तुम्हाला जरा म्हणजे या सेटिंगमध्ये जावा आणि जर तुम्हाला इथं जरा थोडा लवकर पाहिजे असेल तर इथं या. इथं 40 करू शकता आणि सिम्पली काही अशा प्रकारे आपल्याला इथं कडक असा लुक येऊन जाईल. बघू शकता तर 7.3 आहेत तर इथं माझ्या मते 8.3 नाही तर 9.3ला इथं करेक्ट आहे. आणि ह्या बीटजवळ ही की करेक्ट आहे. या बीटजवळ 3 पॉईंट बघू शकता. थांबा 1 सेकंड. 9.3ला या आणि इथं तुमच्या हिशोबाने ही की तुम्ही सेट करू शकता. तर बघू शकता मी व्यवस्थितरित्या मित्रांनो मी की सेट केल्याच्यानंतर तुमच्या हिशोबाने इथं की नंतर सेट करा. तुमच्या हिशोबाने इथं शार्पन देखील इफेक्ट आहे. तुमच्या हिशोबानं व्यवस्थितरित्या सगळ्या मी सेटिंग लावून दिलेले आहेत. फक्त एक्सपोजर आणि गामाची सेटिंग तुम्ही लावू शकता तुमच्या हिशोबानं. इथं 7.3ला एक्सपोजर आणि गामा म्हणजे काय करायचं इथं 7.3 नंतर 8.3 डायरेक्ट 9.3ला घ्या. जरा इथं मी पुढं घेतलेलं आहे चुकून. तर तुमच्या हिशोबानं मी ऑलरेडी माझ्या पद्धतीनं सेटिंग लावलेलं आहे ते तुम्ही नंतर तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला सांगितलंच आहे. स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेम टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 9 ते 10 आकार ठेवा. तुमच्या हिशोबाने मी 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर क्रिएट करायची आहे. तर मित्रांनो बॉर्डर क्रिएट केल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे व्हिडिओला एक्सपोर्ट म्हणजे आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करा. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेज्युलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.